नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 10 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 10 मे 1857 रोजी मेरठ इथून ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीची सुरुवात झाली. मार्च 1857 मध्ये लष्करी बंडाच्या रूपात मंगल पांडे यांनी बराकपूर कॅन्टोन्मेंटमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या, तेव्हा या क्रांतीची सुरुवात झाली. मंगल पांडे आणि इतर अनेक सैनिकांनी गायीची चरबी असलेली काडतुसं वापरण्यास नकार दिला होता. यानंतर मंगल पांडे यांना अटक करून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. मंगल पांडे यांची इंग्रजांना इतकी भीती वाटली की ठरलेल्या तारखेच्या 10 दिवस आधीच त्यांना फाशी देण्यात आली. मंगल पांडे हे पहिले भारतीय होते ज्यांनी 1857च्या बंडात आपलं योगदान दिलं. त्यांना फाशी दिल्यानंतर मेरठ कॅन्टोन्मेंटमधून क्रांतीची अशी ज्योत पेटली ज्यानं ब्रिटिश राजवटीचा पाया हादरला. ही क्रांती म्हणजे भारतीय इतिहासातील पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणून ओळखला जातो. 1857च्या या क्रांतीमध्ये मंगल पांडे यांच्या व्यतिरिक्त नानासाहेब पेशवे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा सहभाग होता. तथापि याआधी अनेक जनजाती बांधवांनी विद्रोह केला होताच. उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील भिल्लांचं बंड, बिहारमधल्या संथालांचं बंड आणि ओदिशातील गोंड जमातीचं बंड. परंतु या सर्व चळवळींचा प्रभाव त्या त्या क्षेत्रापुरता मर्यादित होता. 10 मे 1857 पासून इंग्रजांविरुद्ध पहिला संघटित उठाव झाला. सुरुवातीला तो सैनिकांचा विद्रोह म्हणून उफाळून आला, पण नंतर तो जनक्रांती बनला. 10 मे 1993 रोजी कुमारी संतोष यादव दुसऱ्यांदा एव्हरेस्टवर पोहोचल्या. एव्हरेस्टवर 2दा चढाई करणाऱ्या संतोष यादव या जगातील पहिल्या महिला आहेत. 1992 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला. पुढच्या वर्षी म्हणजे 1993 मध्ये संतोष यांनी दुसऱ्यांदा एव्हरेस्टवर चढाई करण्याची योजना आखली आणि 10 मे रोजी एव्हरेस्टचं शिखर गाठलं. कांगसूंग इथून एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या संतोष यादव या जगातल्या पहिल्या महिला आहेत. संतोष यादव यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2022 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या वार्षिक विजयादशमी उत्सवात गिर्यारोहक संतोष यादव यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं होतं. 10 मे 1980 रोजी देशाचे परमवीर योगेंद्र सिंह यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. 1999च्या कारगिल युद्धात ग्रेनेडियर म्हणून योगेंद्र सिंह यादव यांच्यावर 18,000 फूट उंच टायगर हिलचे 3 महत्वाचे बंकर ताब्यात घेण्याची जबाबदारी होती. 5 जुलै 1999 रोजी 25 सैनिक कारगिलच्या दिशेनं जात होते. दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या वीरांवर हल्ला केला. परिणामी 25 पैकी फक्त 7 सैनिक आघाडीवर राहिले. त्यापैकी एक योगेंद्र यादव होते. दोन्ही सैन्यात जोरदार गोळीबार झाला. यावेळी योगेंद्र सिंह यादव वगळता त्यांच्या इतर सर्व साथीदारांनी जागीच बलिदान दिलं. मात्र 15 गोळ्या लागल्यानंतरही योगेंद्र यादव खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी शत्रूचे 3ही बंकर उडवून सर्व पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं. कारगिल युद्धात अतुलनीय साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या योगेंद्र यादव यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आला. योगेंद्र सिंह यादव आता लष्करातून निवृत्त झाले आहेत. 10 मे 1940 रोजी विन्स्टन चर्चिल यांची युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारत स्वतंत्र झाला तर सत्ता गुंडांच्या हातात जाईल, सर्व भारतीय नेते खूप कमकुवत आणि भुसा भरलेल्या पुतळ्यासारखे होतील, या शब्दात विन्स्टन चर्चिल यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एकेकाळी विरोध केला होता. एकीकडे हिटलर सारख्या बलाढ्य हुकुमशहाशी लढणारा आणि पराभूत करणारा नेता म्हणून चर्चिलकडे पाहिलं जातं, तर दुसरीकडे ब्रिटनच्या वसाहतवादी इतिहासात चर्चिल यांच्या राजवटीत एक गडद अध्याय आहे जो थेट भारताशी संबंधित आहे. 1943 मध्ये बंगालमध्ये उपासमारीमुळे झालेल्या लाखो मृत्यूंसाठी विन्स्टन चर्चिल यांना जबाबदार मानलं जातं. 1943-44 मध्ये बंगालमध्ये दुष्काळामुळे अन्न अभावी 30 लाखांहून अधिक लोक मरण पावले. चर्चिल यांच्या धोरणांमुळे हे घडलं असं इतिहासकारांचं मत आहे, अन्यथा अनेक मृत्यू टाळता आले असते. विन्स्टन चर्चिलचा असा विश्वास होता की भारतीयांमध्ये राज्य करण्याची क्षमता नाही, पण आज विन्स्टन चर्चिल यांच्याच युनायटेड किंगडमचे पंतप्रधान भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. इतकंच नाही तर आज भारतीय वंशाचे लोक ब्रिटिश लोकसंख्येचा मोठा भाग आहेत. आज ब्रिटिश राजवटीत भारतात राहणाऱ्या ब्रिटिश लोकांच्या तुलनेत 10 पट जास्त भारतीय ब्रिटनमध्ये राहतात. 10 मे 1994 रोजी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 3 शतकं गोऱ्या लोकांचं राज्य होतं. 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा लोकशाही पद्धतीनं निवडणुका झाल्या. राजधानी प्रिटोरिया
इथं आजच्याच दिवशी झालेल्या समारंभात आफ्रिकन राजकारण्यांव्यतिरिक्त 140 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. नेल्सन मंडेला या समारंभात म्हणाले, या सुंदर पृथ्वीवर पुन्हा कधीही एका माणसाकडून दुसऱ्या माणसावरती अत्याचार होणार नाही. नेल्सन मंडेला यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात वर्णभेदाविरुद्ध मोहीम राबवली त्यांनी अनेक देशांना आकर्षित केलं. भारतीय सरकारनं 1990 मध्ये मंडेला यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केलं. मंडेला हे भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती होते. त्यांना 1993 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला. 5 डिसेंबर 2013 रोजी आजारपणामुळे नेल्सन मंडेला यांचं निधन झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल.